ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हर्षवर्धन सपकाळ भाजप विरोधात कायम आक्रमक भूमिका घेत आहेत। भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर ते थेट टीका करतायत। आता तर त्यांनी संघावरही जोरदार हल्लाबोल केल्यानं काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे। खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद नागपूरपर्यंत पोहोचला। विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर दोन गटात वाद होऊन नागपुरात हिंसाचार झाला। हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी झडल्या। सपकाळांच्या एका विधानानं पुन्हा भाजप विरोध काँग्रेस संघर्ष पेटला। नागपूर हिंसाचाराची आग आपल्या घरापर्यंत पोहोचली आणि रेशीम बागेची कुलप कधी तोडले जातील या भीतीने भाजपने कबरीच्या मुद्द्यावरून माघार घेतल्याची टीका सपकाळांनी केली। तर हिम्मत असेल तर रेशीम बागेच्या कुलपाला हात लावून दाखवा असं आव्हान संदीप जोशींनी सपकाळांना दिलंय। त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही, तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरती जे सुटली की त्याच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडले जातील, म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली। आता कत्तुकीचा वेगळा डाव सुरू करतील। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आलाय, पण या अहवालामध्ये स्पष्टता दिसून येत नसल्यानं आता पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला एक पत्र पाठवलंय। डॉक्टर घैसास यांच्यावरच्या आरोपांसंदर्भात स्पष्ट मत समितीनं कळवावं। अहवालामध्ये घैसास यांच्याविषयी स्पष्टता नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलंय। वैभव सोनवणे अधिक माहिती देतात। वैभव, पुणे पोलिसांनी या अहवालानंतर आता भूमिका काय घेतली आहे? ज्ञानदा, पुणे पोलीसही डायलेमामध्ये होते। 6 पानांचा अहवाल आल्यानंतर नेमकं काय करायचं, ज्यासाठी जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सल्ला मागितलेला होता त्याबाबत जिल्हा मेडिकल बोर्डानं कुठलाही स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता। नेमकी कारवाई कशा बाबतीमध्ये कुणावर आणि कशा पद्धती करावी, त्याच्यामुळे पुणे पोलिसांना नेमकं काय करावं हे या अहवालातून स्पष्ट होत नसल्यानं त्यांनी आता काही वेळापूर्वी पुन्हा ससून रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत, जे या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना पत्र लिहिलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये घैसास मंगेशकर रुग्णालय यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय चुकलंय याबाबतचं किंवा स्पष्ट अहवाल जो आहे तो द्यावा अशा पद्धतीचं पत्र जे ते यल्लप्पा जाधव यांना लिहिलंय। हे पत्र ससून रुग्णालयामध्ये पोहोचलेलं सुद्धा आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण आपली आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न व्यवस्थेतले सगळे घटक करतायत का असा प्रश्न निर्माण होतोय। जिल्हा मेडिकल बोर्डानं सुद्धा जो अहवाल गोल गोल करून दिला तो अहवाल दिल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांच्याकडे बोट केलेलं आहे। कारवाई नेमकी काय करायची हे त्या अहवालात स्पष्ट नाहीये, म्हणून त्यांनी पुन्हा पत्र लिहिलेलं आहे। या अहवालामध्ये धर्मदाय आयुक्त आणि आरोग्य विभाग यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे अनामत रकमेच्या संदर्भात। त्यांचे तर अहवाल यापूर्वीच गेलेले आहेत। त्याच्यामुळे नेमकी कुठल्या अहवालाच्या आधारावरती कुठल्या भूमिकांच्या आधारावर कारवाई करायची याबाबतची कुणाकडेही स्पष्टता नाही। अखेर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा पत्र जे लिहिलेलं आहे या पत्रानंतर तरी स्पष्ट भूमिका झाल्यावर पोलिसांना निर्णय घेता येईल गुन्हा दाखल करायचा की दाखल करायचा नाही। धन्यवाद वैभव या सगळ्या अपडेट्स बद्दल।